नमस्कार, क्षुधा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत चमचमीत असे कारल्याचे काप बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम प्रमाणात कारले घेतलेले आहेत। आता इथे या कारल्याचे आपण गोल गरगरीत काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर एका पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि या पाण्यामध्ये हे कारल्याचे काप टाकून जवळजवळ अर्धा तास आपण असेच सोडून दिलेले आहेत। आता आजची भाजी ही आपण लोखंडी तव्यावर बनवणार आहोत। आता हा तवा छानपैकी तापल्यानंतर त्यामध्ये मी इथे 3 पळ्या तेल टाकून छान तापवून घेतलेले आहे। आता ह्या तापलेल्या तेलामध्ये एक छोटा चमचाभर मोहरीचे दाणे टाकून तडतडून घेतलेले आहेत। त्यानंतर जिरे, 7 ते 8 टेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, थोडासा हिंग टाकून त्यामध्ये आता ही कारल्याचे काप छान कडकडीत पिळून घ्यायचे आहे पाण्यामधून आणि या तेलावर टाकून घ्यायचे आहेत। आता हे सगळे कारल्याचे काप टाकल्यानंतर छानपैकी परतवून घ्यायचे आहे, म्हणजे आपला लसूण इथे करपलाही जाणार नाही। आता ही सर्व कारली थोडी थोडी बाजूला करून त्याच तेलामध्ये मी थोडी पाव चमचा हळद घालून छानपैकी परतवून घेतले आहे। आता या कारल्यांवर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। छानपैकी परतवायचे ते आणि त्यावर झाकण झाकायचे आणि गॅसची आच मंद ठेवून 5 मिनिटांसाठी ही कारली वाफवून घ्यायची आहेत। 5 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर ही कारली पुन्हा एकदा छान परतवून घ्यायची आहेत आणि बघायची कितपत शिजले। जवळजवळ ही कारले 70% शिजलेली आहेत। आता यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहे। त्यासाठी इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे व 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। आता त्यामध्ये जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छानपैकी परतवून घ्यायचा आहे। इथे मी शेंगदाण्याचा कूट 2च चमचे टाकलेला आहे, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी। आता 5 मिनिटांनंतर झाकण उघडून एकदा पुन्हा ही कारल्याचे काप मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चेक करायचे। एक कारल्याचं काप तोडून चेक करायचं व्यवस्थित शिजले आहे का नाही। बघा आपले कारले छानपैकी शिजलेले आहेत। त्याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करायची। अवघ्या 10 ते 12 मिनिटात आपली ही भाजी तयार होते। आपल्या ह्या कारल्याच्या कापांमध्ये मी कुठल्याही प्रकारचे आंबट पदार्थ वापरलेले नाही। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ही कारल्याची भाजी ट्राय करा, अजिबात कडू लागत नाही। तर मग मंडळींनो, अशाच नवनवीन आणि चविष्ट पदार्थ बघण्यासाठी आपल्या क्षुधा रेसिपीची या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट जरूर करा। धन्यवाद।